afternoon, students. So today we are going to study our second module, that is Indian Contract Act. What are the basic principles in the and we will discuss what is the nature of the contract. It is very ancient law. So it is the Indian Contract Act 1872. म्हणजे हा 1872चा कायदा आहे, इतका पुराणा कायदा आहे हा. तर मेनली this act is very important for you student, because in everywhere while dealing in the commercial transactions we enter into the contract at the various time, and what are our legal rights if there is a breach of contract, that is the terms and conditions. If other party breaches, then what are the legal remedies for us? So in the Contract Act there is a right and liabilities of a person while dealing with the third person. So in practical we enter into many contracts in our day-to-day life. Suppose where we travel by bus or train, go to a hotel and eat something or purchase something for cash or on credit, all these are contracts. How? समजा आपण हॉटेलात गेलो. आता आपण हॉटेलात जातो म्हणजे कशासाठी गेलो आपण? Definitely for eating. Then when we travel by the public transport, so we want to travel to our destination. So we purchase something. This is also a contract. पण आपल्या त्या गोष्टी लक्षात येत नाहीत. पण हे कॉन्ट्रॅक्टच आहे, कारण कॉन्ट्रॅक्ट इज an agreement. How? Agreement between at least two parties. So there are two types of contract. An oral contract is admissible and permissible to the Indian Contract Act. म्हणजे तोंडी केलेला करार सुद्धा कायद्याला संमत आहे, किंवा लेखी. आता तुम्ही म्हणाल मग आपण हॉटेलात गेलो, आता इथं आपण काय करतो? we place the order as per our choice. We order the dishes and hotel manager provides us that dishes as per our order. समजा, so this is a contract, oral contract. अर्थात आपल्याला म्हणताना पर्टिक्युलर वर्ड्स वापरावे लागत नाहीत, कारण हॉटेलात गेलो म्हणजे खायला गेलोय म्हणजे वी आर रेडी टू पे आवर बिल. सो दिस इज कॉन्ट्रॅक्ट. सपोज वी गो और ट्रॅव्हल थ्रू द पब्लिक ट्रान्सपोर्ट. आपल्याला इथे काय पाहिजे? आम्हाला डेस्टिनेशनपर्यंत त्यांनी पोचवायचं आणि त्या बदल्यात आपण त्याचं पैसे देतो, तिकिटाचे पैसे देतो. This is also a contract. Then these contracts, this is oral contract. Of course आपण पर्टिक्युलर वर्ड्स वापरत नाही. म्हणजे आपण समजा हॉटेलमध्ये गेलो तर असं म्हणत नाही आपण की हे बघा आम्ही खायला आलोय, आम्ही पैसे द्यायला तयार आहे, आणि मग असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे म्हणायची गरजच नसते, ते इम्प्लाइड धरलं जातं. म्हणजे हॉटेलात आलं म्हणजे मनुष्य खायला आलं आणि तो पैसे द्यायला तयार आहे. बसमध्ये चढलो म्हणजे त्याला ट्रॅव्हल करायचं आणि तो तिकिटाचे पैसे द्यायला तयार आहे. म्हणून पर्टिक्युलर्स आपण लँग्वेज वापरत नाही. त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही की ही सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट्सच आहेत. आता लक्षात घ्या, समजा तुमच्या ऑर्डरप्रमाणे माल सप्लाय केला नाही, हॉटेलने डिशेस सप्लाय केल्या नाहीत, किंवा त्यामध्ये काहीतरी तुम्हाला किडा अळी सापडली, तर तुम्ही त्याच्याविरुद्ध तुम्हाला लीगल राईट आहे. जरी ओरल कॉन्ट्रॅक्ट आहे, लगेच तुम्ही कंझ्युमर कोर्टात तक्रार करू शकता किंवा दिवाणी कोर्टात तक्रार करू शकता फॉर द कॉम्पेन्सेशन. सो दिस इज अ बेसिक प्रिन्सिपल ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपल्या डोळ्यापुढं काय तर मोठे मोठे स्टॅम्प पेपर्स आहेत, त्याच्यावर आपण सह्या करतोय, असंच नाही. डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण कॉन्ट्रॅक्ट करतो. तर
हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामध्ये आपण टर्म्स अँड कंडिशन्स ठरवत असतो. जेव्हा टर्म्स अँड कंडिशन्स when both parties agree it becomes a contract. म्हणजे इथे एक लक्षात घ्या की कॉन्ट्रॅक्ट हा कुणाचा आदेश नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट हे काय आहे, दोन पार्टीत झालेला करार आहे. कारण दुसरी पार्टी समजा तुम्ही तुमची जमीन 10 लाखाला विकायला काढली आणि दुसरी पार्टी 10 लाखाला विकायला घ्यायला तयार नसेल तर तुम्ही कंपल्शन करू शकता का त्यांच्यावर? नाही. म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट हे काय आहे, इट इज अ म्युच्युअल कन्सेंट ऑफ ऑल द पार्टीज एंटरिंग इनटू कॉन्ट्रॅक्ट. देन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट ॲज पर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट सेक्शन 2H. आता एक लक्षात घ्या, वी हॅव स्टार्टेड ॲक्च्युअल स्टडी ऑफ दी लॉज. म्हणजे in the module 1 we discussed what is the fundamentals and basic principles and what is the sources of law. So in general we had taken the basic knowledge of entire law system, but now from the second module we are going to study actual laws, and this is the Indian Contract Act is very important because then why it is incorporated in our syllabus. So it is very important and essential. While dealing in the commercial transaction, you have to go through for many times, you have to enter into contract. Suppose you go for a job, there is also preliminary contract. किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात, इंडिपेंडंट, समजा सिव्हिल इंजिनियर आहात आणि इंडिपेंडंटली कॉन्ट्रॅक्ट घेतात, गव्हर्मेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेतात. इथं तुम्हाला पहिलं कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं. तर कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं याचा अर्थ काय, दोन्ही पार्टी बसून निगोशिएशन करून आपण जेव्हा दोन्ही पार्टीला त्याची मान्यता आहे तेव्हाच ते कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि एकदा दोन्ही पार्टीला येऊन कॉन्ट्रॅक्ट झालं की ते लीगल राईट्स तुम्हाला क्रिएट होतात. आता याची व्याख्या काय बघा, ॲज पर द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. एक नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही कायद्याचा अभ्यास करताना स्टार्टिंगला डेफिनेशन्स असतात. म्हणजे ह्या कायद्याला ह्या शब्दाचा अर्थ काय अभिप्रेत आहे, म्हणून प्रत्येक कायद्याच्या सुरुवातीला डेफिनेशन्स असतात. तर इथं जी डेफिनेशन आहे ॲज पर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट सेक्शन, आता तुम्हाला काय सांगितलं, कायद्याचा अभ्यास कसा असतो, सेक्शन वाईज प्रोव्हिजन असतात. तर सेक्शन 2 सबसेक्शन H डिफाइन्स अ कॉन्ट्रॅक्ट ॲज अन ॲग्रीमेंट एन्फोर्सेबल ॲट लॉ. तुम्हाला दिसेल की खूप सोपी डेफिनेशन आहे, पण ह्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. आणि एकदा जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टचा बेसिक कन्सेप्ट कळला तरच तुम्हाला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट समजेल. म्हणून तुम्हाला पहिलं काय सांगितलं, ॲन ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट म्हणजे काय, आता आपण इन प्रॅक्टिकल ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट हे एकार्थी शब्द वापरतो, पण ॲक्च्युअली कायद्याच्या दृष्टीने हे दोन्ही शब्दाचा एकच अर्थ नाही. तर काय आहे ॲग्रीमेंट, म्हणजे दोन्ही पार्टीने ॲग्री केलं. एन्फोर्सेबल ॲट लॉ हे सगळ्यात महत्त्वाचं. व्हॉट इज मीन बाय एन्फोर्सेबिलिटी. एन्फोर्सेबिलिटी याचा अर्थ आहे की त्याचा कोर्टामध्ये आपण अंमलबजावणी करू शकतो. तसं असेल तरच ते कॉन्ट्रॅक्ट असतं. कारण जीवनात आता कसं, तर समजा एखाद्या तुमच्या मित्रांनी संध्याकाळी पार्टी ठरवली की आज आपण संध्याकाळी पार्टीला जायचं, सगळे हो म्हणले, ॲग्री झाले, त्यातले 2 जण आले नाहीत. आता हे ॲग्रीमेंट आहे की नाही, सगळ्यांनी मिळून अमुक वाजता अमुक हॉटेलमध्ये पार्टीला जायचं, हे ॲग्रीमेंट आहे की नाही, सगळे ऑल पार्टीज आर ॲग्रीएबल. मग हे ॲग्रीमेंट झालं. पण समजा तू अगदी शांतपणे पूर्ण फोकस्ड युअर माइंड, कारण दिस इज अ व्हेरी बेस ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. तर
समजा दोन मित्र आले नाही, तुम्ही त्याच्या विरुद्ध दावा करू शकाल का कोर्टात? नाही. का? तर लीगल राईटच क्रिएट होत नाही ना. किंवा दुसरं, एखाद्या बायकोनी नवऱ्याला संध्याकाळी येताना बाबा माझ्यासाठी एक साडी घेऊन या म्हणलं, तो नाही, गडबड झाली, त्याला वेळ झाली नाही, फॉर व्हॉट एव्हर रिझन तो हो म्हणला, म्हणजे ॲग्रीमेंट झालं. पण त्याला आणता आलं नाही. बायको कोर्टात जाऊ शकते का? नाही. का? तर लीगल राईट ह्या कॉन्ट्रॅक्टमुळे लीगल राईटच क्रिएट होत नाही. मग एन्फोर्सेबिलिटी म्हणजे ॲग्रीमेंटचं स्वरूप असं असलं पाहिजे की जर दुसऱ्या पार्टीने ब्रीच केला तर तुम्हाला लीगल राईट दॅट इज एन्फोर्समेंट इन द कोर्ट ऑफ लॉ होत असेल तरच ते कॉन्ट्रॅक्ट होतं. सो दिस इज अ मीनिंग ऑफ अँड डेफिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. Then agreement and agreement enforceable at law म्हणजे कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला लीगल राईट क्रिएट होतो. दुसऱ्या पार्टीने ब्रीच केला तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. उदाहरण तुमच्या लक्षात येईलच आता पुढे. दुसरं, आता देर आर व्हेरियस डेफिनेशन्स. प्रत्येक ह्याच्यात असं असतं, एक कायद्यातली डेफिनेशन असते आणि काही डेफिनेशन या त्यातले जे अभ्यासक असतात त्यांनी केलेल्या डेफिनेशन. आता ह्याच्यामध्ये सर विल्यम एन्सन म्हणून जे आहे त्यांनी एक डेफिनेशन केलेली आहे. पण लक्षात ठेवा, जर परीक्षेत प्रश्न विचारला तर पहिला कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधली डेफिनेशन द्यायची. आता सर विल्यम एन्सननी काय केले बघा. अ कॉन्ट्रॅक्ट इज लीगली बाइंडिंग ॲग्रीमेंट. लक्षात आलं? म्हणजे कायदेशीररित्या तुम्ही बांधील होत असाल तरच ते कॉन्ट्रॅक्ट होतं. मग आता बायकोनी गिफ्ट आणायला सांगितली, मुलांनी पार्टी ठरवली, आला नाही, हे लीगली बाइंडिंग होत नाही. म्हणून त्याचं स्वरूप फक्त काय राहतं? ॲग्रीमेंट. दिस इज ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट तुम्ही काही पण करू शकता. आता दोन चोर आहेत समजा, ते पण ठरवतात चोरीत आपल्याला जो माल मिळेल ना तो आपण अर्धा अर्धा वाटून घेऊया. आता दुसऱ्या चोरांनी नाही दिलं तो कोर्टात जाऊ शकत नाही. म्हणजे लीगली बाइंडिंग त्याला व्हॅल्यूच नसते. म्हणून पण ॲग्रीमेंट आहे की नाही, दोन चोरांनी केलेलं ॲग्रीमेंटच आहे. म्हणून मग कॉन्ट्रॅक्ट, कारण मराठी भाषेत ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट आपण एका अर्थीच वापरतो, पण कायद्यामध्ये हा महत्त्वाचा डिफरन्स आहे. ॲग्रीमेंट तुम्ही काहीही ठरवा, काहीही तुम्ही ठरवू शकता, बट इफ देर इज अ लीगल बाइंडिंग म्हणजे कायदेशीररित्या बांधिलकी आली पाहिजे. त्याच्यामुळं लीगली बाइंडिंग ॲग्रीमेंट बिटवीन 2 or more पार्टीज. परत लक्षात ठेवा, 2 or more पार्टीज म्हणजे ॲटलिस्ट किती पार्टीज पाहिजे? कुठलाही करार करायला आपण आपल्या एकट्याशी करार करत नाही, ॲटलिस्ट 2 पार्टीज पाहिजेत. पण दोनापेक्षा कितीही पार्टी कशाला असू शकतात? कॉन्ट्रॅक्टला. का? याचं कारण असं आहे, समजा 3 भावांचं मिळून एक घर आहे आणि ते त्यांनी विकणार आहेत, ते घेणार आहेत, ते दोघं जॉईंटली खरेदी करणार आहेत. आता हे घर तिघांच्या मालकीचं आहे, म्हणजे खरेदी देणार कोण? हे तिघं भाऊ, विकत घेणार कोण? हे दोघं. म्हणजे किती पार्टी झाल्या? टोटल 5 पार्टी. म्हणजे ॲटलिस्ट किती पाहिजेत कॉन्ट्रॅक्टला? कमीत कमी 2 पार्टी पाहिजेत. आणि जास्तीत जास्त किती पण असू शकतात, म्हणजे आवश्यकतेनुसार पार्टी या त्यांना केलंच पाहिजे. तर बाय विच राईट्स आर ॲक्वायर्ड बाय 1 or more or acts or forbearance on the part of others. म्हणजे एखाद्याला आपण बाइंडिंग काय आहे की ज्यामुळे आम्हाला लीगल राईट मिळतात आणि दुसऱ्याला प्रतिबंधही करता येतो. तर ह्या ज्या व्याख्या आहेत याच्यानं तुमच्या एक लक्षात आलं असेल की नेहमी हा प्रश्न विचारला जातो, काय? कॉन्ट्रॅक्ट इज इक्वल टू ॲग्रीमेंट प्लस लीगल एन्फोर्समेंट. ॲग्रीमेंट तुम्ही कसलंही किती जणात कुठल्याही प्रकारचं करू शकता, पण त्याचं स्वरूप असं पाहिजे की तुम्ही लीगली बाइंडिंग झाला पाहिजे. दॅट इज म्हणजे कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन इटसेल्फ काय आहे? कॉन्ट्रॅक्ट इज इक्वल टू ॲग्रीमेंट प्लस लीगल एन्फोर्समेंट, म्हणजे लीगल राईट क्रिएट झाला पाहिजे. तर नेहमी प्रश्न विचारला जातो, ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट बट all agreements
are not contract, a very basic principle of the Indian Contract Act. याचा अर्थ काय तर कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन काय आहे, ॲन ॲग्रीमेंट, म्हणजे ॲग्रीमेंट असलंच पाहिजे. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये काय असलं पाहिजे, ॲन ॲग्रीमेंट प्लस लिगल एन्फोर्समेंट. मग समजा लिगली एन्फोर्सेबल असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट होईल, लिगली एन्फोर्सेबल नसेल तर ते फक्त ॲग्रीमेंट राहील. म्हणून ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट, कारण डेफिनेशनच काय कॉन्ट्रॅक्टची, ॲग्रीमेंट. म्हणजे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये ॲग्रीमेंट आहेच. मग ते कॉन्ट्रॅक्ट केव्हा होईल, जर लिगली एन्फोर्सेबल असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट होईल. म्हणून प्रत्येक ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट, बट ऑल ॲग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे काय असेल सांगा, जर लिगली एन्फोर्सेबल असेल ते ॲग्रीमेंट तर ते कॉन्ट्रॅक्ट होईल, आणि जर लिगली एन्फोर्सेबिलिटी नसेल, म्हणजे ही आपण बाकीची जी ॲग्रीमेंट बघितली, तर ते फक्त ॲग्रीमेंटच राहील. म्हणजे प्रत्येक ॲग्रीमेंट नेसेसरीली कॉन्ट्रॅक्ट असेल का, नाही. लिगली एन्फोर्सेबल असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट होईल, लिगली एन्फोर्सेबल नसेल तर नुसतं ॲग्रीमेंट राहील. म्हणून प्रत्येक ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही, पण प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हे ॲग्रीमेंट आहेच, कारण त्याची डेफिनेशन आहे ॲन ॲग्रीमेंट एन्फोर्सेबल ॲट लॉ. नीट लक्षात घ्या ही गोष्ट. म्हणून हा प्रश्न विचारला जातो, त्या अँगलने पण तुम्ही अभ्यास करा. आता व्हॉट आर द एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. एसेन्शियल एलिमेंट, आता प्रत्येक आता व्हॉट इज मीन बाय व्हॅलिडिटी. व्हॅलिडिटी म्हणजे कायद्याच्या दृष्टीने ते वैध असलं पाहिजे. प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हे कायद्याच्या दृष्टीने वैध होण्यासाठी जे आवश्यक इन्ग्रेडियंट आहेत ते असलेच पाहिजे, त्याशिवाय ते कॉन्ट्रॅक्ट कायदेशीर होत नाही. आता त्यातला पहिला इन्ग्रेडियंट काय आहे बघा. हा पण प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. ही सगळी आज मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगणार आहे, म्हणजे पुढच्या गोष्टी तुमच्या आपोआप लक्षात येतील. तर पहिलं जे आहे प्रपोजल अँड ॲक्सेप्टन्स. म्हणजे काय सांगा, आता आपण कॉन्ट्रॅक्ट करताना दुसऱ्याला आदेश देणे, ए दे रे मला तुझी जमीन विकत, आहे कॉन्ट्रॅक्ट नव्हे. तर आम्ही काय म्हणतो, बाबा मला तुझी जमीन विकायची आहे, विकत घ्यायची आहे, माझी तयारी आहे, तू देशील का. म्हणजे इथं काय झालं, प्रपोजल. प्रपोजल म्हणजे प्रस्ताव. प्रपोजल या शब्दाचा अर्थ तुम्हाला खूप छान माहीत आहे. तर प्रपोजल म्हणजे प्रस्ताव, ज्याला मराठीत म्हणजे माझा असं प्रपोजल आहे की बाबा मला तुझी जमीन विकत घेण्यात इंटरेस्ट आहे, तर तू देशील का. असं मी कुणाला केलं, दुसऱ्या पार्टीला आम्ही विचारलं. आता तो समजा काय म्हणू शकतो, त्याच्यावर बंधन आहे का, हा आदेश नाही आहे माझा, हे जस्ट प्रपोजल आहे माझं, माझी इच्छा व्यक्त केली. आता त्यांनी समजा ॲक्सेप्ट केलं माझं प्रपोजल, की ठीक आहे, म्हणजे मी तयारी आहे माझी, आय ॲक्सेप्टेड युअर प्रपोजल. तर पहिली कॉन्ट्रॅक्टची सुरुवातच कुठनं होते, प्रपोजलपासून. ही आज्ञा नाही, हुकूम नाही, डायरेक्शन नाही, जस्ट प्रपोज, प्रस्ताव. तर एखाद्या मुलीला तुम्ही प्रपोज केलं, तिला पण चॉईस आहे, हो नाही म्हणायचं. तिने ॲक्सेप्ट केलं की आता ते काय झालं, प्रॉमिस. वेन प्रपोजल इज ॲक्सेप्टेड इट बिकम्स प्रॉमिस. आता तिनं ॲक्सेप्ट केलं की आता मात्र बाइंडिंग व्हॅल्यू आली त्याला, आता ते प्रॉमिस झालं. आपल्या संस्कृतीमध्ये प्रॉमिसला जास्त काय महत्त्व आहे सांगा. नुसतं एखादी गोष्ट म्हणणं, आणि आपण लहानपणी म्हणतो ना वचन दे, तुम्ही म्हणत होता की नाही मला माहिती नाही, पण आम्ही म्हणायचो लहानपणी वचन दे. म्हणजे काय आहे, प्रॉमिसला जास्त वेटेज आहे, जास्त गांभीर्य आहे. म्हणजे प्रॉमिस दिलं की ती गोष्ट केलीच पाहिजे. आता तुम्ही ॲक्सेप्ट केलं ना आमचं प्रपोजल, आता हे इट बिकम्स प्रॉमिस, म्हणजे आता ते तुम्ही केलंच पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगते, प्रपोजल करताना एक लक्षात घ्या, एखादी गोष्ट करण्यासाठी आपण जनरली प्रपोजल करतो, ते कशासाठी आपण करतो, तर आपण जेव्हा दुसऱ्या एखादी गोष्ट प्रपोज करतो ती मुळात कशासाठी करतो, फॉर डुईंग समथिंग, म्हणजे काहीतरी करण्यासाठीच प्रपोज करतो असं आपल्याला वाटतं. पण कायद्याला तसं वाटत नाही. एखादी गोष्ट न करण्याचं सुद्धा प्रपोजल असू शकतं. म्हणजे आज नको कॉलेजला जायला, नको
म्हणजे न करणं, किंवा आमची ही वाट आहे ती तुम्ही उद्यापासून वापरायची नाही. म्हणजे आपलं जे प्रपोजल असतं ते कशासाठी असतं? फॉर डुईंग समथिंग ऑर ॲब्स्टेन फ्रॉम डुईंग समथिंग. ॲब्स्टेन मीन्स त्याच्यापासून दूर राहणं, न करणं. म्हणजे पहिलं लक्षात घ्या बेसिक प्रिन्सिपल. आपल्याला जनरली काय वाटतं की आपण फक्त करण्यासाठीच आपण प्रपोजल देतो, तसं नाही. तर न करण्यासाठी सुद्धा प्रपोजल देऊ शकतो. ते तुम्ही ॲक्सेप्ट करा न करा. तर ॲक्सेप्ट केलं समजा तुम्ही, तर काय होतं? इट बिकम्स प्रॉमिस. आता म्हणजेच कॉन्ट्रॅक्टची सुरुवात कुठपासून होते? तर पहिली स्टार्टिंग पॉईंट काय आहे? प्रपोजल अँड ॲक्सेप्टन्स. म्हणजे जे एसेन्शियल एलिमेंट ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट आहेत, म्हणजे कुठलेही कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे कायदेशीर होण्यासाठी हे जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत ते असलेच पाहिजे. आता लीगल रिलेशनशिप. आता परत लीगल रिलेशनशिपचा अर्थ असा धरू नका की दोन कायदेशीर नातं असलेले लोकच कॉन्ट्रॅक्ट करू शकतात, असं नाही. तर त्या कॉन्ट्रॅक्टमुळं लीगल रिलेशनशिप तयार झाली पाहिजे. उदाहरणार्थ आपण लिव्ह अँड लायसन्सचा करार करतो. आता त्यामध्ये कोण पार्टी असतात? लायसेन्सॉर अँड लायसेन्सी. मग पहिलं निगोशिएशन करून पहिलं आम्ही काय ठरवतो? सगळ्या टर्म्स अँड कंडिशन, किती लायसन्स फी द्यायची, किती वर्षाकरता करार आहे, हे दोन्ही पार्टी ॲग्री झाले की आपण कॉन्ट्रॅक्ट करतो. आता एक लक्षात घ्या, तर त्यामुळं आता नातं निर्माण काय झालं? दोन व्यक्तीमध्ये कायदेशीर नातं कुठलं झालं? तर लायसेन्सॉर अँड लायसेन्सी हे नातं तयार झालं. दॅट इज लीगल रिलेशनशिप. म्हणजे कॉन्ट्रॅक्टचं स्वरूप असं असलं पाहिजे ज्यामुळे कायदेशीर नातं निर्माण झालं पाहिजे. आणि दुसरा त्याचा अर्थ असा आहे की जर दुसऱ्या पार्टीने करारातल्या कुठल्याही अटीचा भंग केला तर तुम्हाला लीगल रेमेडी असली पाहिजे. म्हणजे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट असतं तेव्हाच लीगल रेमेडी निर्माण होते. आता एक लक्षात ठेवा, हे जे इन्ग्रेडियंट आहेत हे सगळेच्या सगळे पाहिजेत. म्हणजे 10 पार्टी आहेत हे, तर त्याच्यामध्ये 10 इन्ग्रेडियंट आहेत, तर त्यातला एक नाही आहे तरी कॉन्ट्रॅक्ट बिकम्स व्हाईड. व्हाईड म्हणजे नॉट एन्फोर्सेबल लॉ, म्हणजे त्या कराराला झिरो व्हॅल्यू. थोडक्यात व्हाईड मीन्स व्हॅलिडचं उलटं, अवैध. म्हणजे देर इज नो एन्फोर्सेबिलिटी. व्हाईड ॲग्रीमेंट असेल तर तुम्हाला काही लिगल राईट्सच क्रिएट होत नाही. तर हे सगळे इन्ग्रेडियंट पाहिजे, यातला एक सुद्धा ॲबसेंट असून चालत नाही. एंटायर कॉन्ट्रॅक्ट बिकम्स व्हाईड. नंतर कन्सेन्सस ॲड ॲडेम. आता हा नवा कन्सेप्ट आहे. ही काल जे आपण शिकलो ना ते लीगल टर्मिनॉलॉजी. लीगल टर्मिनॉलॉजी म्हणजे काय असतात? कन्सेन्सस ॲड ॲडेम याचा अर्थ तुम्हाला सांगते. याच्या आधी तुम्हाला उदाहरण सांगते तुम्हाला आणि मग त्याचा अर्थ सांगते. इफ मिस्टर एक्स ओन्स 2 स्कूटर. मिस्टर एक्सकडं 2 स्कूटर आहेत आणि त्यातली त्याला एक विकायचे. वन काय आहे? बजाज आणि अदर इज कायनेटिक. आता त्याला कुठली विकायची आहे? त्याला काय नाही, आणि ऑफर्स टू सेल 1 स्कूटर टू वाय. एक्स इंटेंडिंग टू बी कायनेटिक. एक्सच्या डोक्यात काय आहे? आपली कायनेटिक विकून टाकू. वायला काय वाटलं? हा बजाजच विकणार आहे. म्हणजे ह्याला काय म्हणतात? तर हे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही, कारण दोघांचा विचार एकच नाही आहे. आता तो विचार कसा पाहिजे? म्हणजे थोडक्यात काय आहे, तुमचा माइंडसेट सर्व पार्टीचा क्लिअर पाहिजे. म्हणून आम्ही ड्राफ्टिंग करताना हे सगळ्या इन्स्ट्रक्शन घेऊन प्रत्येक गोष्टीची स्पेसिफिकेशन घालतो आणि वाचायला देतो, मगच सही करा म्हणतो. कारण काही वेळा मिसअंडरस्टँडिंग पण होऊ शकतं. तर त्यासाठी कन्सेन्सस ॲड ॲडेम याचा अर्थ बघा. द माइंड्स ऑफ बोथ द पार्टीज मस्ट बी ॲड ॲडेम. दॅट इज the parties must have agreed about the same subject matter in same sense. आता सेम सेन्स म्हणजे काय? समजा मला वाटलं ते भाड्याने देणार आहेत पण देणाऱ्याला विकायचं आहे, म्हणजे इथं सेन्स पण बदलला. समजा घर आम्हाला भाड्याने द्यायचं आहे, आम्हाला वाटलं आम्ही विकत घेणार आहे,
म्हणजे इथं तुमचा सेन्सच वेगळा आहे दोघांच्या मनात. तर असं जर असेल तर हे कॉन्ट्रॅक्ट काय होतं, व्हाईड होतं. आणि ह्याचं कारण काय सांगा. समजा एका पार्टीने भंग केला म्हणून तुम्ही कोर्टात गेलात, कोर्टाने काय आदेश करायचा इथं, कोर्टाला आदेश करणं शक्य नाही. म्हणून बोथ पार्टीज मस्ट सेम थिंग इन द सेम सेन्स. म्हणजे कशा पद्धतीने डिलिंग करायचं आहे, आता वस्तू रोखीने घ्यायचे का हप्त्याने घ्यायचे, हे क्लिअर सगळं करून आम्ही घेतो आणि नंतरच काय करतो की सह्या घेतो. म्हणजे क्लॅरिटी एक लक्षात घ्या. जर तुम्ही कायद्याचा अभ्यास करायला लागलात तर इतकी क्लॅरिटीची सवय होते की कोणी साधं व्हॅग स्टेटमेंट केलं की चीड येते आम्हाला. आता इतके वर्ष प्रॅक्टिस केल्यामुळं तर क्लॅरिटी पाहिजे, प्रत्येक गोष्टीला क्लॅरिटी पाहिजे. आणि क्लॅरिटी म्हणजे दोघांच्यात कुठलंही मिसअंडरस्टँडिंग असता का नाही. तुला जे विकायचंच आहे, हेच घर, हेच मी विकत घेणार आहे, म्हणजे पूर्ण क्लॅरिटी. म्हणून कुठलंही कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होण्यासाठी हा तिसरं एसेन्शियल इन्ग्रेडियंट काय आहे, कन्सेन्सस ॲड ॲडेम. देन व्हॉट इज फोर्थ, फ्री कन्सेंट. आता फ्री कन्सेंट म्हणजे काय आहे लक्षात घ्या. काही वेळा आम्ही बळजबरी करून, धाकदपटशा दाखवून, कुठलं तरी पॉलिटिकल प्रेशर आणून, जर दे माझी जमीन आहे तर तुझा खून करतो, किंवा वरनं काहीतरी दबाव आणून, असा जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टला जर ॲक्सेप्टन्स दिलात प्रपोजलला, तर तो फ्री आहे का, तुम्ही मनापासून दिला आहे का, नाही. तर जर आता ते आपण डिटेल जे बघणार आहे, कन्सेंट इज सेड टू बी फ्री व्हेन इट इज नॉट कॉज्ड बाय आयदर कोअर्सिन, अनड्यू इन्फ्लुएन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन और मिस्टेक. हे आपण जेव्हा फ्री कन्सेंट डिटेल शिकणार आहे तेव्हा हे प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगेन. फक्त इथे एवढं लक्षात ठेवा की दबावाने कुठल्याही गोष्टीने जर कन्सेंट घेतली तर कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होत नाही. दुसरं कॉम्पिटंट पार्टीज, हे परत लक्षात घ्या, कारण तुम्हाला फ्युचरमध्ये बरीच कॉन्ट्रॅक्ट करायचे आहेत. त्यावेळी तुम्ही पहिलं खात्री करून काय घ्यायला पाहिजे, कॉम्पिटन्सी मीन्स एलिजिबिलिटी, म्हणजे ते पात्र असले पाहिजेत. आता परत एक लक्षात घ्या, ऑल पार्टीज मस्ट बी कॉम्पिटंट. म्हणजे समजा आता आपण उदाहरण बघितलं, 5 जण पार्टी आहे, ते 5ही जण कॉम्पिटंट पाहिजेत. समजा त्यातला एक पार्टी कॉम्पिटंट नाही आहे तरी एंटायर कॉन्ट्रॅक्ट बिकम्स व्हॉइड. म्हणजे ऑल पार्टीज टू द कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी कॉम्पिटंट. मग आता ॲज पर द इंडियन कॉन्ट्रॅक्ट हू इज कॉम्पिटंट टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. तर पहिलं काय आहे, हू इज द एज ऑफ मेजॉरिटी. म्हणजे 18 इयर्स कंप्लीट झालेली पाहिजे प्रत्येक पार्टी. 5 असतील 10 असतील तर सगळे 18 वर्षाच्या. याचं कारण काय सांगा. परत कायदा का बनवला जातो तर ते केपेबल ऑफ अंडरस्टँडिंग असतं. म्हणजे साधारण 18 वर्षाची पुढची व्यक्ती मॅच्युअर आहे, नीट आपण काय करतो याचे परिणाम काय होतील याची जाणीव असणारे असले पाहिजेत. म्हणून कायदा काय होतो, म्हणून ऑल पार्टीज मस्ट बी मेजर, दॅट इज 18 इयर्स हॅव बीन कंप्लीटेड. नंतर हू इज ऑफ साऊंड माइंड. आणि साऊंड माइंड पाहिजे, परत याचा अर्थ सांगते. साऊंड माइंड म्हणजे काय आहे की परत जो रॅशनल थिंकिंग करू शकतो. काय तर मी काय करतोय हे माझ्या हिताचं आहे का, याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत हे विचार करण्याची मेंदूची क्षमता असलेली व्यक्ती पाहिजे. आता ही मेंदूची क्षमता केव्हा जाऊ शकते, काही वेळा मुलं जे म्हणजे पार्टी जे असतात ते बेसिकली मतिमंद म्हणूनच असतात, म्हणजे त्यांची मेंदूची ग्रोथच झालेली नसते. काही वेळा एखादा शॉक बसतो माणसाला आणि ते शॉकमुळं काय होतं तर मेंदू आपलं काम देणंसं होतं. आपण म्हणतो ना, आत्मा काही विचार नका, मला आत्ता काही कळत नाही, म्हणजे एखादी शॉकमुळं होऊ शकतं. एखाद्या औषधाचे स्टिरॉइड्स वगैरे घेऊन त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रग आणि लिकर. जेव्हा त्याच्या अंमलाखाली व्यक्ती असते तर त्यावेळी त्यांचं मन अजिबात हे योग्य नसतं. म्हणून ह्या म्हणजे अनसाउंड माइंड म्हणजे नेसेसरीली वेडेखुळायचं असं नाही, अन्य कारणामुळे सुद्धा तात्पुरती अनसाउंड माइंडनेस येऊ शकतो. तर पूर्वी लोक काय करायचे, एखाद्या माणसाला भरपूर दारू पाजायचे आणि 10 लाखाची जमीन 1 लाखाला विकत घ्यायची.
दारूच्या नशेत सही घेते, त्याला तेव्हा कळत नसते, तर आता पैसे मिळतात ना, दारू पुरते बास झालं. तर असं होऊ नये म्हणून कॉम्पिटन्सीमध्ये दुसरा मुद्दा काय, साऊंड माइंड. ती व्यक्ती कशी असली पाहिजे, मेजर तर असली पाहिजेच. आणि लक्षात घ्या, हे तिन्ही इन्ग्रेडियंट असले पाहिजेत. म्हणजे मेजर पण असली पाहिजे, ऑल पार्टीज मेजर पण पाहिजे, म्हणजे 18 वर्ष पूर्ण केलेली पण असली पाहिजे, नंतर साऊंड माइंड पण पाहिजे, आणि हू इज नॉट डिस्क्वालिफाईड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टिंग बाय एनी लॉ टू विच ही इज सब्जेक्ट. म्हणजे काही काही लोकांना कायद्याने डिस्क्वालिफाय केले, ते कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही, ते आपण नंतर बघू. पण जर म्हणजे आता काय काय पाहिजे, हू इज कॉम्पिटंट, मेजर, साऊंड माइंड आणि नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ. काही काही ना डिक्लेअरच केलेलं आहे कायद्याने, या व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. तर दिस इज द कॉम्पिटन्सी, सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आता ह्याचा उपयोग करताना तुम्ही काय कराल सांगा फ्युचरमध्ये, कारण तुम्हाला अनेक प्रकारची कॉन्ट्रॅक्ट करायची आहे. तर बेसिकली पहिलं तुम्ही काय करायला पाहिजे की नीट, आता समजा जॉबला गेलात, काही वेळा ते वन साइडेड पण केलेलं असतं, त्यावेळी तुम्हाला पूर्ण अटी शर्ती मान्य आहेत का हे नीट वाचून बघा. लक्षात घ्या, एकदा ते लिखित स्वरूपात तुम्ही सही केली की बाइंडिंग आलं, मग नंतर तक्रार तुम्ही करू शकत नाही. तर ते तुम्ही करून बघायला पाहिजे. किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर व्हाल किंवा कंपनी काढाल, प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट हे करायलाच लागतात. त्यावेळी नीट मजकूर, म्हणजे पहिलं निगोशिएशनमध्ये क्लॅरिटी आधी करून घ्या, मान्य असेल तरच सही करा, हा एक पहिला मुद्दा. आणि वय पण हे करून, म्हणून हल्ली वयाचा दाखला असतो सगळीकडे, किंवा आधार कार्डावर पण आपल्या डेट ऑफ बर्थ असते, तर ते कन्फर्म केल्याशिवाय तुम्ही कुणाशी कॉन्ट्रॅक्ट करू नका. कारण समजा एखाद्या व्यक्तीने, काही काही जण वयापेक्षा थोडे मोठे दिसतात, म्हणजे नसतील ते कायद्याप्रमाणे मेजर, पण तुम्हाला वाटलं मेजर आहे, म्हणजे दिसतोय थोराड आहे, मोठा आहे, तर सही करू नका. त्याचं बर्थ डेट कन्फर्म केल्याशिवाय तुम्ही सही करू नका. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या तुमच्या फ्युचरच्या दृष्टीने सांगते, की ज्यासाठीच इंजिनिअरिंग स्टुडंटना लॉचे जे विषय आता नव्याने इंट्रोड्यूस केलेले आहे, त्याचं उद्दिष्ट हेच आहे. तुम्ही तांत्रिक टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही चालू असतं, पण त्याबरोबर हे पण बेसिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. कारण ह्याचं कारण असं आहे, जर एक पार्टी जरी इनकॉम्पिटंट असली, इनकॉम्पिटंट आता कशामुळे होईल सांगा, एक तर मायनर आहे, दुसरं म्हणजे अनसाउंड माइंड असेल किंवा डिस्क्वालिफाईड बाय लॉ असेल, तर ते इनकॉम्पिटंट. लक्षात आलं. तर जर मायनर बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं तर त्याला कायद्याच्या दृष्टीने 0 व्हॅल्यू न केल्यासारखं आहे. आता त्याच्यावर एक वेल नोन केस आहे, मोहरी बीबी वर्सेस धर्मादास घोष, खूप जुनी आहे, पण ही कॉम्पिटन्सीच्या मुद्द्यावर आहे. त्याचं असं झालं की एक लँडलॉर्ड आहे, लँडलॉर्डनी काय केलं, एका यांनी म्हणजे मायनरनी लँडलॉर्डला रिक्वेस्ट केली की मला 30,000चं कर्ज पाहिजे, आणि त्या बदल्यात त्यांनी काय केलं, आपलं प्रॉपर्टी त्याला गहाण टाकली. आता मुळात हा करार कुणाबरोबर झाला, लँडलॉर्डनी त्याचं वय कन्फर्म केलं नाही आणि त्याला 30,000 पैकी 8,000 रुपये दिले. पुढं काय झालं की त्याने 8,000 रुपये परत दिलेच नाहीत. मग हा लँडलॉर्ड गेला कोर्टात की माझे 8,000 रुपये परत द्या म्हणून. कोर्टाने काय सांगितलं, तुम्हाला राईटच नाही, कोर्टात दावा करण्याचं लिगल राईटच नाही, कारण मुळातच जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते व्हॉइड आहे. व्हॉइड म्हणजे नॉट एन्फोर्सेबल ॲट लॉ. का? ड्यू टू मायनॉरिटी, ड्यू टू इनकॉम्पिटन्सी. म्हणजे ही केस खूप म्हणजे गाजलेली आहे, मोहरी बीबी वर्सेस धर्मादास घोष, बेंगॉलमधली आहे म्हणून नावं तिकडची आहे. म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करताना बघा, हा डिस्क्वालिफाईड नाही ना, याचं एज तो मेजर आहे ना, या आणि साऊंड माइंड आहे ना, ही सगळी खात्री करून घेतल्यानंतरच कॉन्ट्रॅक्ट करा. नाहीतर अदरवाईज कॉन्ट्रॅक्ट बिकम्स व्हॉइड and there is no legal right for you. There is no any legal right is not created
विथ द व्हाईड कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे व्हाईड म्हणजेच नल अँड व्हाईड, म्हणजे त्याला झिरो व्हॅल्यू न केल्यासारखंच आहे. तर ह्या 3 गोष्टीची पर्टिक्युलरली कॉम्पिटन्सीबद्दल तर तुम्ही, कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे बरेच जण खोटे सर्टिफिकेट घेणं वगैरे हे बरेच प्रकार चालले. तर खात्री झाल्याशिवाय करार करू नका, नाही तर तुमचं नुकसान आहे त्यात. नंतर लॉफुल कन्सिडरेशन, आणि त्यांनी जे गहाण दिलं होतं ते पण रद्द झालं, कारण गहाण हा पण करार आहे, मॉर्गेज डीड हा पण एक कॉन्ट्रॅक्टच आहे. तर त्यामुळं या गहाणबद्दल पण म्हणजे जमीन पण मायनरला मिळाली आणि पैसे पण मिळाले आणि काही नाही, कायदा काही करू शकत नाही ड्यू टू हिज मायनॉरिटी. त्यामुळे ह्या 2 प्रिकॉशन अत्यंत महत्त्वाचे आहेत. नंतर लॉफुल कन्सिडरेशन. आता पहिलं मी तुम्हाला कन्सेप्ट काय सांगते. कन्सिडरेशन म्हणजे काय. आधी कन्सिडरेशन म्हणजे समजा मी तुम्हाला माझी जमीन विकण्याचा करार केला, तुम्ही जमीन विकत घेण्याचा करार केला. आता इथं कन्सिडरेशन म्हणजे काय. ॲट द डिझायर ऑफ प्रॉमिसर, मी केलेली कृती. आता लक्षात घ्या, मी जमीन विकताना माझी डिझायर काय होती, मला जमिनीचे पैसे मिळावे, म्हणून तुम्ही काय केलीत, कृती, तुम्ही मला पैसे दिले, म्हणजे माझी इच्छापूर्तीसाठी, म्हणून ॲट द डिझायर ऑफ प्रॉमिसर. आणि मी तुमची इच्छा काय आहे, तुम्हाला जमीन हवी आहे, म्हणून मी काय केलं, तुमची ॲट द डिझायर ऑफ प्रॉमिसी, मी तुम्हाला काय दिलं, जमिनीचं खरेदीपत्र करून दिलं. ही जी कृती, प्रॉमिसरची इच्छा म्हणजे एकमेकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पार्टींनी केलेली कृती, दॅट इज कन्सिडरेशन. तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे प्रत्येक वेळी काय होतं, म्हणजे मी जेव्हा लॉ लावते ते मला कन्सिडरेशनचा अर्थ खूप दिवस कळला नव्हता, म्हणून मी जरा त्याच्यावर माझे स्टुडंट डेज आठवते आणि मुद्दाम तुम्हाला क्लॅरिटीसाठी कन्सिडरेशनचा मुद्दा सांगते. तर कन्सिडरेशन म्हणजे दुसऱ्या पार्टीची इच्छा. आता एक लक्षात घ्या, अल्टिमेटली आपलीच इच्छा आपण पूर्ण करत असतो, पण माझी इच्छा काय, मला पैसे मिळावेत. ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी काय कृती केली, मला पैसे दिले. आता तुमची इच्छा काय आहे, तुम्हाला जमीन विकत पाहिजे, म्हणून मी काय कृती केली, तुमची इच्छा पूर्ततेसाठी मी खरेदीपत्र करून दिलं. ही जी एकमेकांच्या इच्छा पूर्ततेसाठी केलेली कृती, दॅट इज कन्सिडरेशन. आता परत एक लक्षात घ्या, हे कन्सिडरेशन कसं पाहिजे. मगाशी जे चोरांचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, 2 चोरांनी ठरवलं चोरीत डल्ला मारायचा, चोरीत जे जे सापडेल ते अर्ध वाटून घ्यायचं. आता हे पण कन्सिडरेशन काय आहे, एका चोराच्या इच्छा पूर्ततेसाठी मी हे निम्म देणार. म्हणजे इथं तुम्ही काय करता, एकमेकांची इच्छा पूर्तते, पण हे लॉफुल आहे का सांगा, लॉफुल नाही. मग ही जी तुम्ही कृती करताय ती कृती मुळात कायदेशीर पाहिजे. नाही तर समजा असं पण ॲग्रीमेंट असते की नाही, की बाबा तू याचा खून कर, मी तुला 50 लाख देतो, म्हणजे माझ्या इच्छा पूर्ततेसाठी त्याने खून केला, त्याच्या इच्छा पूर्ततेसाठी मी 50 लाख दिले. मग हे पण कन्सिडरेशन आहेच की एकमेका, पण हे लॉफुल आहे का. मग इथं लिगल राईट क्रिएट होत नाहीत, कॉन्ट्रॅक्ट हे लिगल होत नाही, व्हॅलिड होत नाही. म्हणून ही जी एकमेकांसाठी केलेली कृती ही लॉफुल असली पाहिजे. कन्सिडरेशन इज अन ॲक्ट डन ऑर टू बी डन ॲट द रिक्वेस्ट ऑफ द प्रॉमिसर. म्हणजे काय आहे इथं, मग माझी इच्छा पूर्ण करा असं मी रिक्वेस्ट केली पाहिजे, तुम्ही पण बळजबरी करा, खिशात पैसे कोंबायचे आणि जमिनीचं खरेदी, दिस इज नॉट कन्सिडरेशन. मी रिक्वेस्ट केली पाहिजे, तुम्ही मला रिक्वेस्ट केली पाहिजे, आणि माझी डिझायर पूर्ण तुम्ही करा, तुम्ही माझी करा. तर कन्सिडरेशन इज अन ॲक्ट डन ऑर टू बी डन ॲट द रिक्वेस्ट ऑफ द प्रॉमिसर. इट मस्ट बी लॉफुल. मग एखादी गोष्ट लॉफुल आहे पण केव्हा म्हणतो सांगा, जी कायद्याला संमत असलेली गोष्ट आहे ती म्हणजे लॉफुल, जी कायद्याला मान्य नसलेली गोष्ट आहे ती म्हणजे अनलॉफुल, म्हणजे बेकायदेशीर. मग तुम्ही ही जी कृती करताय ती कायद्याला मान्य, कुठली गोष्ट लॉफुल आहे पण केव्हा म्हणतो, कायद्याप्रमाणे वागलं तर लॉफुल, कायद्याला मान्य नसलेली गोष्ट करणं म्हणजे अनलॉफुल, म्हणजे बेकायदेशीर. नंतर लॉफुल ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय सांगा, उद्दिष्ट.
आपण हे कॉन्ट्रॅक्ट कशासाठी करतोय? समजा मी जमीन खरेदीसाठी आपण करतोय, एखादे घर भाड्याने घेण्यासाठी करतोय, म्हणजे ह्याचं उद्दिष्ट लॉफुल असलं पाहिजे, म्हणजे कन्सिडरेशन पण लॉफुल पाहिजे. ऑब्जेक्ट म्हणजे अंतिम उद्दिष्ट कशासाठी तुम्ही करताय ही गोष्ट, तर हे ऑब्जेक्ट जे आहे ते पण लॉफुल पाहिजे. नाही तर परत त्या खुन्यांचं सांगितलं तसं, तू खून कर मी 50 लाख देतो, हे पण ऑब्जेक्टच आहे, उद्दिष्टच आहे त्यांचं कराराचं, पण हे लॉफुल आहे का? नाही. मग लॉफुल ऑब्जेक्ट नसेल तर कॉन्ट्रॅक्ट बिकम्स व्हॉइड, म्हणजे त्याला व्हॅलिडिटी नाही, कुठलेही लिगल राईट्स क्रिएट होत नाही. नंतर 8वं जे आहे नॉट डिक्लेअर्ड टू बी व्हॉइड. नॉट डिक्लेअर्ड टू बी व्हॉइड म्हणजे काही टाईपची जी करार आहेत ते कायद्याने ऑलरेडी व्हॉइड म्हणूनच ठरवलेत. म्हणजे ते तुमचे सगळे एसेन्शियल एलिमेंट असू देत, सगळं जरी असलं तरी कायदा म्हणतो अशा टाईपची जी कॉन्ट्रॅक्ट आहे ती व्हॉइडच आम्हीच ठरवलेली आहेत, म्हणजे कायद्यानेच ठरवलेली आहेत. त्यामुळं मग आपण जो करार करतो तो ह्या कॅटेगरीमधला असता कामा नये, म्हणजे जे कायद्याने डिक्लेअर केलेलं आहे की हे व्हॉइड आहेत तर त्यातला असता कामा नये. आता ही कुठली बघा हां. फॉर इन्स्टन्स an agreement in restraint of marriage or trade is void and cannot be enforced. म्हणजे काय सांगा? रिस्ट्रेंट ऑफ मॅरेज म्हणजे 2 सज्ञान पार्टी आहेत, तू याच्याशी लग्न करायचंच नाही, तू हिच्याशीच लग्न करायचं, तू आत्ताच लग्न करायचं, तू 4 वर्ष लग्नच करायचं नाही, अशा टाईपचा कुठलाही जर करार असेल, किंवा तू हा बिझनेस करायचाच नाही, तू हेच केलं पाहिजेस, तर अशा टाईपचा जर करार 2 व्यक्तींनी केला. आता बरेचदा आईवडील असं थोडंसं करतात प्रेशर, मग मुलं काय करतात, सज्ञान असतात, जातात बाहेर जाऊन लग्न करून येतात, आईवडिलांना इन्फॉर्म करतात. म्हणजेच जिथं असा रिस्ट्रेंट होतो तर मुळात असा करार करता येत नाही. लक्षात घ्या, हे जे आहे ते कायद्याने ठरवलेलेच आहेत की हे जे करार आहेत हे व्हाईडच, बाकी तुमचं कॉम्पिटंट पार्टी असू दे, सगळं एसेन्शियल इन्ग्रेडियंट्स असू देत, पण ते व्हाईड. आणि हे का कायद्याने व्हाईड ठरवलेत? लक्षात घ्या, आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने जे फंडामेंटल राईट्स दिलेत त्यामध्ये राईट ऑफ लिबर्टी दिलेला आहे. म्हणजे मला वाटलं, आता आपण बघतो TV सिरियलमध्ये कितीतरी इंजिनियर डॉक्टर असतात, पण ते TV सिरियलमध्ये त्यांना आवडतं. म्हणजे तुम्ही उद्या इंजिनियर झालात तुम्ही तरी समजा तुम्हाला काहीतरी वेगळा प्रोफेशन निवडा वाटला, तुम्ही निवडू शकता, पण ते करायचंच नाही असं आई वडील नाही, कोणीही तुमच्याशी असा करार करू शकत नाही. लक्षात घ्या, कारण आपल्या जो फंडामेंटल राईट आहे लिबर्टीचा त्याच्यावर त्याचं व्हायलेशन होतं. म्हणून कोर्ट कायद्याने काय ठरवलं, अशा टाईपचं करार केला तर तो व्हाईडच. त्याचं रिझन हे आहे. नंतर सर्टॅनिटी अँड पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स. व्हॉट इज मीन बाय सर्टॅनिटी? सर्टॅनिटी म्हणजे निश्चितता. आता निश्चितता म्हणजे काय सांगा, जे आपण टर्म्स अँड कंडिशन्स हे करतो, रिड्यूस करतो दोघांच्या संमतीत, त्या कशा पाहिजेत? उद्या जर कोर्टात जायची वेळ आली तर त्याला क्लॅरिटी पाहिजे सगळे. समजा मी म्हटलं माझी 4 घरं आहेत, तुला एक घर विकत देत, अरे कुठलं? म्हणून मग आपण काय करतो, सांगलीतलं, अमुक रोडवरचं, अमुक एरियातलं, सिटी सर्वे नंबरचं, त्याच्या बाउंड्रीज एवढ्या, म्हणजे क्लॅरिटी झाली. सर्टॅनिटी पाहिजे. कुठलंही व्हॅक्स स्टेटमेंट हे असेल जर कॉन्ट्रॅक्टमध्ये तर ते कॉन्ट्रॅक्ट व्हाईड होतं. आणि पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स म्हणजे काय, जो काय तुम्ही कराराने एकमेकांसाठी करायचं ठरवलं आहे ते करणं शक्य पाहिजे. आता ह्याचं एक वेल नोन एक्झाम्पल आहे नेहमीचं, 2 पॅरलल लाईन्स तुम्ही मीट करून त्या कधीही मीट होत नाही. तुम्ही इन्फिनिट जगाच्या अंतापर्यंत गेलात तरी त्यांच्यातलं अंतर समान असल्यामुळं त्या एकमेकाला बायसेक्ट करूच शकत नाही. तर त्यामुळं जी गोष्ट तुम्ही कॉन्ट्रॅक्टनी करायची मान्य केलेली आहे ती करता येणं पण शक्य पाहिजे. म्हणजे हे समजा तू 1 महिन्याच्या आत माझे पैसे दिलेस तर तू विहिरीमध्ये आत्महत्या कर, असं नाही. तर जे कसं आहे, जे करणं शक्य आहे, म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स म्हणजे ती गोष्ट एकतर करता येणे, की उद्या सांगायचं मी अंगठी घासून तुम्हाला पैसे काढून दे, नॉट पॉसिबल.
म्हणजे ज्यासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करताय ते कसं पाहिजे, एक तर सर्टन, म्हणजे त्याची जी भाषा आहे ती पूर्ण क्लिअर असली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे जे करायचं ठरवलंय ते करता येणं शक्य पाहिजे. याचा एक्झाम्पल बघा ना, ए ॲग्रीज विथ बी टू ड्रॉ 2 पॅरलल लाईन्स, तेच नेहमीच आहे, इन सच अ वे दॅट दे विल इंटरसेक्ट इच अदर, एकमेकांना छेदून दाखवाय. ते कशा छेदतील, त्यांचं अंतरच जर समान असतं, कधी त्या अंतरात फरकच पडत नाही, ते एकमेकाला छेदणं शक्यच नाही ना, इंटरसेक्ट करणं शक्यच नाही. दिस ॲग्रीमेंट इज व्हाईड ऑन द ग्राउंड ऑफ इम्पॉसिबिलिटी, म्हणजे उद्या तुम्ही हे करा, आंब्याच्या झाडाला केळी उगवून दाखव, काय माहीत फ्युचरमध्ये असे शोध पण निघू शकतात, पण सध्या तर ते इम्पॉसिबल आहे. असा करार जर तुम्ही केलात, असं जर कॉन्ट्रॅक्ट केलं, तर ते ह्या पॉईंटवर काय ठरेल, सर्टॅनिटी अँड पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स, ह्या ग्राउंडवर ते काय होईल, व्हाईड होईल. नंतर फॉर्मॅलिटीज, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण सुरुवातीला काय बघितलं सांगा, कॉन्ट्रॅक्ट शिकताना आपण प्रथम मी काय सांगितलं, ओरल कॉन्ट्रॅक्ट इज परमिसिबल. पण आता समजा मी माझं घर तुम्हाला विकत देणार आहे, घेऊन टाक माझं घर, तुम्हाला कायदेशीर मालकी येईल का त्यांनी? हां, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट प्रमाणे येईल, पण जो रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, इतर पण कायदे जिथं जिथं लागू आहेत, तर त्यातल्या फॉर्मॅलिटीज पण तुम्ही पाळल्या पाहिजेत. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टला जरी मान्य असलं ओरल कॉन्ट्रॅक्ट, तरीसुद्धा इतर जे कायदे आहेत, रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे, म्हणजे आता खरेदी पत्र करताना आपण काय करतो, स्टॅम्प ड्युटी भरतो, आधी रिटर्नमध्ये करतो, स्टॅम्प ड्युटी करतो, मग त्याचं सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन करतो, म्हणजे इतर कायदेही त्याला लागू आहेतच. म्हणून जर इतर कायदे लागू होत असतील तर त्या कायद्यामधल्या सुद्धा लीगल फॉर्मॅलिटीज तुम्ही पूर्ण केल्याशिवाय तो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होत नाही. लक्षात आलं? म्हणजे प्रत्येक वेळी आवश्यकता असतीच असं नाही, पण समजा इतर कायदे, ते तुम्ही कृती करताना जर इतर कायदे लागू होत असतील आणि तर त्यातल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, त्यातले जे कंप्लायन्सेस आहेत, त्यातल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत, त्या तुम्ही फुलफिल केल्याशिवाय कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होत नाही. म्हणजे सांगितले ना, हां माझं घर दिलं तुला, येईल का तुम्हाला मालकी अशाने? नाही. तर प्रॉपर रजिस्ट्रेशन ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट म्हणून आम्हाला रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, म्हणजे लिगल फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या पाहिजे. तर हे जे आहेत 10 इन्ग्रेडियंट्स कशाचे, एसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. त्यातलं पहिलं काय आहे, प्रपोजल अँड ॲक्सेप्टन्स. एकदा तुम्ही ॲक्सेप्टन्स केलं की तो करार होतो. लीगल रिलेशनशिप, कन्सेन्सस ॲड ॲडेम, फ्री कन्सेंट, कॉम्पिटंट पार्टीज, लॉफुल कन्सिडरेशन, लॉफुल ऑब्जेक्ट, नॉट डिक्लेअर्ड टू बी व्हॉइड, सर्टेनिटी अँड पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स आणि लीगल फॉर्मॅलिटी. हे 10 एसेन्शियल एलिमेंट आहेत. तर हे 10च्या 10 असल्याशिवाय फक्त 10वा जो आहे, जो म्हणजे लीगल फॉर्मॅलिटीची काही गरज नसेल त्या कृतीला, तर तो नसला तरी चालेल, असले तर केलंच पाहिजे. पण हे जे वरचे आहेत हे सगळेच्या सगळे असले पाहिजेत. म्हणजे समजा सपोज पार्टीज कॉम्पिटंट आहेत पण तुमचं ऑब्जेक्ट लॉफुल नाही आहे, किंवा ऑब्जेक्ट लॉफुल आहे पण कन्सिडरेशन लॉफुल नाही आहे, किंवा देर इज नो कन्सेन्सस ॲडेड, कुठलाही एक जरी नसेल, इवन पार्टीज, ऑल पार्टीज मस्ट बी कॉम्पिटंट, 4 भाऊ मेजर आहेत, सगळं आहे पण एक मायनर आहे, तरीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट बिकम्स व्हाईड. म्हणून कुठलंही कॉन्ट्रॅक्ट करताना ह्या सगळे एसेन्शियल एलिमेंट आहेत ना, हे पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय कधीही यू मस्ट नॉट एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. कारण जर कॉन्ट्रॅक्ट व्हाईड ठरलं तर देर इज नो लिगल राईट्स क्रिएटेड बाय द व्हाईड कॉन्ट्रॅक्ट, सो देर इज नो इन्फोर्सेबिलिटी. म्हणजे तुम्ही समजा एखाद्याला असेच पैसे दिले, उद्या तो म्हणला मी मायनर होतो, तुम्ही रिकवर करू शकत नाही कोर्टामार्फत. तर अशा फसगती होऊन, कारण दिस इज अ व्हेरी बेस्ट वाईल्ड डीलिंग इन द कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स.
आणि तुम्हाला फ्युचरमध्ये ह्यातल्या अनेक गोष्टी कराव्या लागणारच आहे. म्हणजे बेसिक कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट तर समजलाच पाहिजे. म्हणून तो जरा मी मुद्दाम तुम्हाला सोप्या भाषेत एकदा बेसिक कन्सेप्ट कळले की पुढचं मग समजू शकतो आपल्याला. तर आता कॉन्ट्रॅक्ट जे आहे त्यामध्ये परत वेगळे वेगळे क्लासिफिकेशन आहे. आता त्यातलं बघा व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कुठलं? एन्फोर्सेबल ॲट लॉ. व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नॉट एन्फोर्सेबल ॲट लॉ, म्हणजे ते बेकायदेशीर. पण मधली एक फेज आहे तेवढं लक्षात ठेवून घ्या. परत मला हे पण कळलं नव्हतं तेव्हा मी लॉला असताना. व्हायडेबल कॉन्ट्रॅक्ट. व्हायडेबल म्हणजे काय माहिती आहे का? ॲट द ऑप्शन ऑफ अदर पार्टी. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड असतं पण समजा ते एकदाच होतं, एकाच बाबतीत ते व्हायडेबल होतं. फ्री कन्सेंट म्हणजे समजा माझ्याकडं दबावाने माझी कन्सेंट घेऊन केलं आहे, कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे, बाकी सगळं आहे, पण कन्सेंट फ्री नाही, ह्या एकापुरतंच हे लागू आहे, व्हायडेबल आहे. तर मला ऑप्शन आहे. आता काय ऑप्शन आहे की मी म्हणेन की माझं दबावाने घेतले, मी काही हे कॉन्ट्रॅक्ट करत नाही, मी सोडून देतो. किंवा तुम्हाला असं वाटलं की ठीक आहे, जरी दबावाने घेतलं तरी माझ्या फायद्याचं आहे, ठीक आहे असू देत, तर तुम्हाला ऑप्शन आहे, यू कॅन एक्झिक्यूट द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे जोपर्यंत तुम्ही हे ऑप्शन कुणाला आहे? ज्याची कन्सेंट फ्री नाही आहे, ज्याची दबावाने मिळवली त्याला हे ऑप्शन आहे. ज्यांनी फ्री हे घेतले त्याला ऑप्शन नाही सोडून देण्याचं, नाहीतर मनमानीच होईल ना मग. तर त्यामुळं हे ऑप्शन आम्हाला दिले का? तर आमची कन्सेंट फ्री नाही आहे, मग तरी तुम्हाला फायद्याचं वाटलं करा तुम्ही, म्हणजे करू शकता. आणि जर नाही असं वाटलं की नको माझी कन्सेंट काही फ्री नाही, मला नाही करायचं, तर यू हॅव टू रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तुम्ही सोडून देऊ शकता, यू कॅन रेप्युडिएट द कॉन्ट्रॅक्ट. तर म्हणजे मुळात कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे, पण आता त्याचं स्वरूप व्हायडेबल कशामुळं झालं? तुमची कन्सेंट फ्री नाही मिळत. एवढ्यापुरतंच फक्त कॉन्ट्रॅक्ट व्हायडेबल होतं, एवढं लक्षात ठेवा. अदरवाईज अन्य ठिकाणी हे जे इन्ग्रेडियंट आहेत त्यातलं कुठलाही नसेल तर व्हाईडच होतं. फक्त फ्री कन्सेंटच्या बाबतीत हे ऑप्शन आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? व्हायडेबल. ॲट द ऑप्शन ऑफ कुठली पार्टी? ज्याची बळजबरीने कन्सेंट घेतली, तो म्हणेल एक वेळ मी सोडून देतो किंवा मी करतो, हे त्याला ऑप्शन आहे. ज्यांनी बळजबरीने कन्सेंट घेतली त्याला हे ऑप्शन नाही. उद्या तुम्ही जर म्हणलात की मला हे करायचं नाही, तुम्ही बळजबरी, तर त्याला ऑप्शन काही नाही, तुम्हाला ऑप्शन आहे. ॲग्रीड पार्टीला हे ऑप्शन आहे. दॅट इज व्हायडेबल. म्हणजे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पूर्ण कायदेशीर. वाईड म्हणजे ज्याला एन्फोर्सेबिलिटीच नाही, म्हणजे कायद्याच्या दृष्टीने कुठलेच लिगल राईट क्रिएट. आणि हे व्हायडेबल हे मुळात व्हॅलिड आहे, पण फ्री कन्सेंट नसल्यामुळं इट बिकम्स व्हायडेबल ॲट द ऑप्शन ऑफ अदर पार्टी. तर असे कॉन्ट्रॅक्टचे जे प्रकार आहेत. त्यानंतर दुसरे प्रकार